नमस्कार मित्रांनो, 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीने आपल्याला पोटात वाढवले, स्वतः ओल्या जागी झोपून आपल्याला सुक्या जागी निजवले, स्वतः उपाशी राहून जिने आपल्याला भरवले, त्याच माऊलीला जेव्हा मुले ओझे समजू लागतात तेव्हा माणुसकीचा थरकाप उडतो. नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा काल्पनिक नाहीये, तर आपल्या समाजातील एक अशा जळजळीत मानसिकतेवर प्रकाश टाकते जे ऐकून तुमचं काळीज चिरून निघेल. एका वृद्ध आईला सांभाळणे ओझे वाटले म्हणून तिच्याच 3 मुलांनी तिच्यासोबत काय केले हे आपण बघणार आहोत आणि पुढे कर्माने त्यांना कशी भयानक शिक्षा दिली हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आणि स्वतःला विचारा, आपण कुठे चाललो आहोत. गावात राहणाऱ्या पारुबाई अत्यंत साध्या आणि कष्टाळू माऊली होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत गरिबीत आणि लोकांच्या शेतावर मजुरी करून आपल्या 3 मुलांना रमेश, सुरेश आणि महेशला लहानाचे मोठे केले होते. स्वतः फाटकी साडी नेसली होती, पण मुलांच्या अंगावर कपड्याची कमतरता भासू दिली नव्हती. पोट बांधून तिघांनाही शहरात शिकवले. काही वर्षानंतर 3 मुले शहरात स्थायिक झाली होती. तिघांनाही चांगल्या नोकऱ्या होत्या, मोठी घरं झाली होती, तिघांचीही लग्न झाली होती. आता पारोबाई म्हातारी झाल्या होत्या. त्यांचे शरीर थकले होते, डोळ्यांना नीट दिसत नव्हते. त्यांना वाटले माझे कष्टाचे दिवस संपले, माझी मुले माझी काळजी घेतील. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांनी पोटच्या गोळ्यांना नाही तर स्वतःच्या काळजावर सूर्य चालवणाऱ्या कसायांना मोठं केलं होतं. 3 मुलांनी मिळून ठरवले की आई प्रत्येकाकडे 4-4 महिने राहील. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू सुनावून बोलणं झालं. म्हातारी दिवसभर खोकत राहते, घरात आजारपण आणते, औषधांना विनाकारण खर्च होतो, असे टोमणे रोज पारुबाईंना ऐकावे लागत होते. जेव्हा पारुबाईंचा मोठा मुलगा रमेश यांच्याकडे 4 महिने संपले तेव्हा तो आईला दुसऱ्या भावाकडे सोडायला गेला. पण दुसऱ्या भावाने सुरेशला दरवाजा उघडण्यास नकार दिला. माझ्या घरात पाहुणे आले आहेत, म्हातारीला अजून आठवडाभर तुझ्याकडे ठेव, असे तो म्हणाला. आई एका वस्तूसारखी एका दारातून दुसऱ्या दारात फिरत होती. 3 मुलाच्या आणि सुनांच्या लेखी ती एक आता टाकाऊ ओझं झाली होती. एक दिवस पारुबाई खूप आजारी पडल्या. त्या अंथरुणाला खिळल्या. 3 भाऊ एकत्र आले. आईच्या औषधोपचाराचा खर्च आणि तिची सेवा करणे या तिघांनाही नको होते. एका रात्री कर्मालाही लाज वाटेल असा त्यांनी तिघांनी कट रचला. ह्या म्हातारीची कटकट कायमची संपून टाकू, ना रहेगी बास ना बजेगी बासरी, असे म्हणून रात्रीच्या अंधारात तिघांनी आपल्या आजारी आईला गाडीत टाकले. पारुबाईंना वाटले मुले दवाखान्यात नेत आहेत. त्यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी मुलांकडे पाहिले, पण मुले त्यांना गावाबाहेरील एका निर्जल जंगलात नेऊन गेली. तिथे तिघांनी एक मोठा खड्डा खणला. पारुबाईंना समजली की पोटचे गोळे काय करणार आहेत. त्या हात जोडून रडू लागल्या. बाळांनो, मला मारू नका, मला जेवायला देऊ नका, मी एका कोपऱ्यात पडून राहीन, मला जिवंत गाडू नका. पण त्या नराधमांचे काळीज पाषाणासारखे झाले होते. त्यांनी जिवंत आईला त्या खड्ड्यात टाकले आणि वरून माती लोटली. एका आईचा आक्रोश अंधाऱ्या जंगलात कायमचा शांत झाला. मुलांना वाटले आपण पाप लपवले, कोणालाच काही समजणार नाही. पण वर बसलेला देव आहे, देवाच्या घरात न्याय कधीच चुकत नसतो. 2 दिवसांनी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना ती ताजी माती आणि आईचा पदर दिसला. त्यांनी पोलिसांना बोलावले आणि तो मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी तपास केला असता 3 मुलांचे पाप जगासमोर आली. पण निसर्गाची शिक्षा न्यायालयापेक्षाही मोठी असते. पोलीस पकडण्यापूर्वीच 3 भाऊ जेव्हा शहराकडे पळून जात होते तेव्हा त्यांच्या गाडीचा एका मोठ्या ट्रक सोबत भीषण अपघात झाला. त्या अपघातात 3 मुलांचा जागीच अंत झाला. त्यांच्या शरीराच्या सुखासाठी किंवा आईला त्यांनी जमिनीत गाडले. ते शरीर आता रस्त्यावर छिन्न विछिन्न तुकड्यांमध्ये रूपात पडले होते. सुनांना समाजाने बहिष्कृत केले होते आणि त्यांची घरे उद्ध्वस्त झाली होती. कर्माने त्यांचा हिशोब अगदी जागेवरच पूर्ण केला होता. मित्रांनो, ही कथा आपल्याला काळजाला हात घालते. आज आपल्या पैशाच्या मागे इतके आणले झालो आहोत की आपल्याला जन्म देणारी आईच ओझं वाटू लागली आहे. लक्षात ठेवा, माता पित्यांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. जर तुम्ही सर्वांना दुःख दिले तर जगातील
कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या कर्मापासून किंवा शिक्षेपासून वाचू शकत नाही. तुमच्या घरात जर वृद्ध आई वडील असतील तर त्यांना पैशांपेक्षाही तुमची प्रेमाची आदराची जास्त गरज असते. आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणत्याही घरात पुन्हा पारुबाईंसारख्या माऊलीचा आक्रोश होणार नाही. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.